एखाद्या जागेवरची त्वचा जशी कुरूप होते ती परत समतल राहत नाही, तशी ती कानाच्या मागची त्वचा झालेली. त्याला काहीतरी लक्षात आलं. त्याने परत एकदा त्या जागेवर काही वेळा हात फिरवला. त्याच्या डोक्याला पूर्णपणे बँडेज बांधून कव्हर केलं होतं, त्यामुळे त्याला ते काढता येणं शक्य नव्हतं. पण डोक्याच्या मागचा भाग देखील कानामागच्या त्या त्वचेसारखाच थोडासा विचित्र भासत होता. केशव फोनवरचं बोलणं संपवून राजजवळ येऊन उभा राहिला. मला एक सांग, नक्की मला कशा प्रकारच्या जखमा झाल्या होत्या? तुमच्या चेहऱ्याला, डोक्याला जबर मार लागला होता. डोक्यातून रक्त येत होतं. अक्षरशः कवटी दिसत होती. माझ्या चेहऱ्यावर किंवा अंगावर भाजल्याच्या काही जखमा होत्या का? राजने विचारलं. हो, ते मी सांगायचं विसरलो. तुमच्या मागच्या बाजूच्या डोक्याचा भाग भाजला होता. खांद्यावर आणि पाठीवरही भाजल्याचे निशाण होते. तुमच्या अंगावरचा शर्ट आणि जॅकेट त्वचेला चिकटलं होतं. केशव म्हणाला. अरे मग हे आधी सांगायचं ना, किती महत्त्वाची गोष्ट होती. याचा काय अर्थ आहे तुला कळतोय का? म्हणजे गाडीला आग लागली होती किंवा मग गाडीला आग लावण्यात आली होती. तुम्ही जेव्हा स्पॉटवर पोहोचला होता तेव्हा तिथे काचा पडल्या होत्या असं तू म्हणाला होतास. बाकी अजून काही विचित्र असं तुला जाणवलं का? विचित्र म्हणजे तसं नीटसं आठवत नाही. आता 9 महिने होऊन गेले त्या गोष्टीला, केशव म्हणाला. घाटाचा कुठलाही कठडा मोडलेला दिसत नव्हता, त्यामुळे गाडी त्या लोकांनी खाली ढकलली असेल असं पण काही जाणवत नव्हतं. केशव म्हणाला. ठीक आहे, आपण निघू आणि परत एकदा घाटाच्या पायथ्याशी जाऊन बघू, तिथे काही मिळतंय का? राज म्हणाला. केशव आणि ते दोघे गाडीत बसले आणि केशवने गाडी वळवली. आता पुन्हा एकदा घाट उतरत उतरत गाडी खाली निघाली होती आणि एका पॉइंटला आल्यावर राजला काहीतरी दिसलं. थांब, 1 मिनिट, इथंच गाडी साईडला घे. घाट संपायच्या अलीकडेच जिथे घनदाट झाड्या झुडपं दरीच्या बाजूने वाढलेली दिसत होती, ती झाडी झुडपं वाढलेली आणि घाटाच्या कठड्यापर्यंत आली होती आणि त्याच भागात घाटाला कठडाच नव्हता. हे बघ, ही जागा बघ. इथून सहज एखादी गाडी खाली लोटून देता येईल. गाडी कुठेही अडकणार नाही. गवत आणि झाडी इतकी आहे की त्या झाडीतून गाडी खाली घरंगळत जाऊन दरीत पडेल आणि कोणाला कळणारही नाही. राजला अंदाज आला. आपल्याला आता गाडीचा शोध इथेच घ्यावा लागेल. मला पूर्ण विश्वास आहे गाडी इथेच असणार, राज म्हणाला. आणि आता ते तिथून घाटाच्या पायथ्याशी आले. घाटाच्या पायथ्याजवळ गाडी लावून आता ते गाडीतून उतरले आणि पायवाटेने आतमध्ये चालायला त्यांनी सुरुवात केली. ती पायवाट फिरून फिरून त्याच दरीच्या बाजूला जात होती, हे दोघांनाही लक्षात आलं होतं. घनदाट झाडीने वेढलेली ती पायवाट तशी कोणाच्याही येण्या जाण्याचा रस्ता नसावी, कारण तिथे चालायला देखील जमीन शोधावी लागत होती. दोघेही चालत आता बरंच अंतर पुढे आले. सर, मला नाही वाटत गाडी इथे असेल. असती तर आतापर्यंत आपल्याला दिसली असती. आपण आता जर कॅल्क्युलेट केलं तर एक्झॅक्टली घाटाच्या त्याच भागाच्या अगदी खाली आहोत, जिथून आता आपण आलो, जिथे तुम्ही म्हणाला की गाडी इथून ढकलली गेली असेल. केशव इकडे तिकडे टॉर्च मारत म्हणाला. राज देखील आता निराश झालेला, कारण डाव्या बाजूला त्याला झाडी दिसत होती, पण झाडीमध्ये कोणत्याही प्रकारची कार किंवा कोणतीच गोष्ट असेल असं वाटत नव्हतं. आणि अशातच त्याच्या मागे कोणीतरी उभा असल्याचं त्याला जाणवलं. त्याने मागे बघितलं आणि त्याच्या मागे तीच उभी होती. तिने त्याचा हात धरला आणि ती त्याला झाडीच्या दिशेला ओढू लागली. सुरुवातीला त्याला काही कळत नव्हतं आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की बहुतेक गाडी इथेच कुठेतरी आहे. ती आता त्याला तसंच ओढू लागली. तो तिच्या मागे मागे चालू लागला. केशवला काही कळत नव्हतं. तो देखील आता राजच्या मागे त्या झाडीतून कसाबसा मार्ग काढत पुढे आला.
जवळजवळ 200 मीटर आतमध्ये चालत आल्यानंतर राजने समोर बॅटरीचा प्रकाश मारला आणि त्याला जळून खाक झालेल्या अवस्थेत एका बाजूला पलटी झालेली गाडी दिसत होती. गाडीकडे बघून असं वाटणार नाही की गाडी त्याचीच होती. गाडी एका साईडला पलटलेली. तो आता गाडीच्या मागच्या बाजूला आला. नंबर प्लेटवर त्याला गाडीच्या नंबरमधलं जे हे अक्षर आणि 8 हा आकडा या गोष्टी स्पष्ट दिसल्या. बाकी नंबर प्लेट जळाली होती, पण जे आणि शेवटचा 8चा आकडा मात्र अजूनही दिसू शकत होता. केशव त्याच्या जवळ आला. राजला विश्वास बसत नव्हता. गाडी त्याच्या समोर होती. केशव, गाडी सरळ करावी लागेल. केशव आणि त्याने गाडीच्या छताच्या भागाजवळ येत ताकद लावून गाडी विरुद्ध बाजूला ढकलली आणि गाडीची हवेत असलेली चाक जमिनीवर आदळली. राज डिक्कीशी आला. डिक्कीचं लॉक मोडलं होतं. दार वरच्यावरच लागलेलं. त्याने दार वर ओढलं आणि आतला तो कॉफिन अगदी जसंच्या तसा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद जाणवत होता. सर, हे बघा. हे काय? केशवने गाडीच्या पुढच्या भागातून त्याला आवाज दिला. राज चालत समोर गेला आणि ते दृश्य बघून त्याचं काळीज हादरलं. राज आता तिथून गाडीच्या समोर आला आणि त्याने गाडीच्या आत पाहिलं. आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर एक पूर्णपणे जळून कोळसा झालेला मृतदेह होता. त्याच्या हाडांचा सापळा, अंगाला चिकटलेली काळी राख सोडलं तर बाकी काहीही शिल्लक नव्हतं. राज गाडीजवळ आला. गाडीचा दरवाजा तर आतमध्ये दाबला गेला होता. त्याने फुटलेल्या खिडकीतून आत डोकावत बॅटरीचा प्रकाश टाकला आणि आता त्याला खात्री पटली की हा अमर होता. त्याच्या गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या, हातातल्या अंगठ्या आणि घड्याळ तिथे त्या सापळ्याच्या अंगावर दिसत होतं. आता तो ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला आला आणि त्याचा दरवाजा तुटलेला दिसत होता. दरवाजा काही अंतरावर झाडाच्या पानांखाली आणि मातीखाली दबला गेला होता, पण तो तिथेच पडलेला दिसत होता. आता मी सांगतो काय झालं असेल अपघात झाल्यावर. आम्ही तिथेच बेशुद्ध पडलो. ट्रकमधल्या दोघांना असं वाटलं असेल की त्या अपघातात आम्ही दोघेही मेलो आहोत. त्यामुळे त्यांनी आमची गाडी तिथून काही अंतरावर पुढे आणली आणि दरीमध्ये ढकलून दिली. गाडी खाली पडल्यामुळे गाडीने पेट घेतला असेल. सगळं काही जळून गेलं. 2च गोष्टी वाचल्या, ती लाकडाची पेटी आणि मी. मला तर अजूनही आठवत नाही की मी इथून तिथपर्यंत गेलो कसा असेल, जिथं मी जखमी अवस्थेत सापडलो होतो. राज केशवला म्हणाला. राज आता गाडीच्या जवळ आला आणि त्याने मागच्या सीटवर नजर टाकली. त्यावेळी त्याने सीटवर ते पोतं ठेवलेलं होतं अपघाताच्या काही वेळ आधी. पण आता तो जे बघत होता ते पाहून तो थक्क झालेला. हा कुठला योगायोग असेल. गाडीचं मागचं सीट पूर्णपणे मोडून पुढच्या सीटच्या मागे जाऊन टेकलं होतं आणि त्याखाली त्याने पुस्तक आणि ग्रंथ भरून ठेवलेलं ते पोतं मात्र थोडंसं जळालेलं दिसत होतं. त्याने बॅटरीच्या प्रकाशात परत एकदा खात्री करून घेतली. त्याच्या मनात एक आशेचा किरण आता जागा झालेला. केशव, आपल्याला दरवाजा उघडावा लागेल जोर लावून. हे पोतं आपल्याला बाहेर काढायचंय. या पोत्यात सगळं काही आहे, राज म्हणाला. केशव त्याच्या बाजूला आला आणि दोघांनी पूर्ण ताकदीने गाडीच्या मागच्या सीटचा दरवाजा जोर लावून ओढला. दरवाजा उघडला. केशवने आतमध्ये हात घालत मागच्या सीटच्या खाली दबलेलं ते पोतं बाहेर काढलं. राजनी बॅटरीच्या प्रकाशात खात्री करून घेतली. त्या पोत्याच्या आतमधलं प्रत्येक पुस्तक आणि ग्रंथ सुरक्षित होतं. थोडीफार धूळ आणि आगीची काळी धुरकट राख त्याच्यावर बसलेली, पण पुस्तकाच्या आतला मजकूर अजूनही वाचता येण्यासारखा होता. कोण मदत करेल आता? कोण समजावू शकेल या पुस्तकातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ? राज परत एकदा विचारांमध्ये हरवून गेला आणि त्याच्या लक्षात आलं, यस, एक माणूस आहे.
जो ही सगळी कोडी सोडवू शकतो. केशव, चल, आपल्याला इथून ही पेटी आणि ही सगळी पुस्तक घेऊन आत्ताच्या आत्ता एके ठिकाणी जायचंय, राज म्हणाला. ती पेटी दोघांनी उचलून डिक्कीतून बाहेर काढली. ते पोतं राजने कसंबसं स्वतःच्या खांद्यावरती लादलं. ती पेटी दोघांनीही ओढत ओढत त्या झाडीतून त्या पायवाटेद्वारे आता मोठ्या मशक्कतीने मुख्य रस्त्यापर्यंत आणली. पेटी गाडीच्या डिक्कीत ठेवली आणि आता ते तिथून पुण्याच्या दिशेने निघाले. राजमध्ये आता थोडा आत्मविश्वास जागृत झाला होता. मागच्या सीटवर बसलेली ती त्याच्याकडे एकटक बघत स्मितहास्य करत होती. तिचा हात त्याच्या खांद्यावरून त्याच्या मानेवरती फिरत होती. राज तिचा तो स्पर्श अनुभवत होता आणि तो स्पर्श त्याला हवाहवासा वाटत होता. काहीतरी वेगळंच घडत होतं. पहाट झालेली. 5:30 वाजता ते आता पुण्यात पोहोचले होते. सर, नक्की कुठे जातोय आपण? केशवने चांदणी चौकात गाडी रस्त्याच्या लगत थांबवत राजला विचारलं. गाडी आता भोसरीकडे घे. तुला आठवतंय तो मांत्रिक? तुला मी त्याच्याकडे पाठवलं होतं, राजने विचारलं. हो, आठवलं मला. अच्छा, तिकडे जायचे का? बरं, पण सर, फार डेंजर माणूस होता सर तो, आणि ती जागा तर त्याहून भयानक वाटत होती. मला सारखं असं वाटत होतं की आजूबाजूला कोणीतरी फिरतंय, पण कोणीच नव्हतं. त्या मांत्रिकाव्यतिरिक्त मला आणखी दुसरा व्यक्ती तिथे दिसला नव्हता. तिकडे जायचंय आपल्याला. तोच आहे जो या ग्रंथातून आपल्याला हवं असलेलं उत्तर शोधून देईल, राज म्हणाला. केशवने आता गाडी परत स्टार्ट केली आणि आता ते भोसरीकडे निघाले. सकाळची वेळ, रिकामे रस्ते, त्यामुळे 1.5 तासातच आता ते भोसरी गावापासून थोडे पुढे आले. पुढे आल्यावर काही अंतर गेल्यानंतरच डाव्या बाजूला दिसणाऱ्या एका रस्त्याने ते पुढे जाऊ लागले. आजूबाजूला माळरान होतं. बरीच मोकळी जागा दिसत होती. काही अंतर पुढे आल्यानंतरच डोंगराच्या पायथ्याशी ती झोपडी आता राजला दिसू लागली. तो मांत्रिक म्हणजे एकमेव आशा होती. याच माणसाने त्याला त्यावेळी सांगितलं होतं की पुढचा काळ खूप कठीण असणार आहे. तुझे सगळे मनोदय पूर्ण होतील, पण असं समजू नकोस की तू जिंकलास. ही त्याची शेवटची वाक्य राज विसरला नव्हता. गाडी आता त्या झोपडीजवळ आणत केशवने थांबवली. राज गाडीतून उतरला आणि चालत झोपडीच्या जवळ आला. आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. आतमध्ये पूर्ण अंधार होता. राजने झोपडीच्या दाराच्या बाजूला असलेली एक घंटा वाजवली. 2-3 मिनिटे झाली. आतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी परत एकदा ती घंटा वाजवली आणि आता अचानक झोपडीच्या आत कसली तरी हालचाल जाणवली. कोणाच्या तरी पावलांचा आभास होता तो. अहो, आतमध्ये आहे का कोणी? राजनी बाहेरून आवाज दिला, पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. महाराज आहेत का? आम्ही जरा लांबून आलोय, महत्वाचं काम होतं त्यांच्याकडे, राजने आता मोठ्याने आवाज दिला आणि अचानक झोपडीचं दार उघडलं गेलं. राजने पुढे येत आत नजर टाकली, पण इतका अंधार होता की आत कोणीच दिसत नव्हतं. आतमध्ये फक्त अंधार होता. राज आता झोपडीच्या दरवाजात उभा होता. त्याने हातात बॅटरी घेतली आणि बॅटरीचा प्रकाश आतमध्ये मारला आणि तो प्रकाश आतमध्ये पडताच क्षणी दचकून विजेचा झटका लागावा तसा तो मागे सरकला. तीच म्हातारी खोलीच्या अगदी दरवाजापासून काही फुटावर बसलेली. तिचे डोळे उघडे होते. चेहऱ्यावर तेच विचित्र असं स्मित हास्य होतं. तीच म्हातारी गेल्या वेळीसारखी त्याच्या आजूबाजूला भटकत असताना त्याला दिसली होती. मांत्रिकाची सगळी काम करणारं ते पिशाच्य होतं हे त्यावेळी मांत्रिकानेच त्याला सांगितलं होतं. ती म्हातारी नुसतीच बसलेली. आलास तू? ये. अरे ये ना आत, ये माझ्याजवळ. म्हातारी विचित्रपणे त्याच्याशी बोलू लागली. तो पटकन मागे सरकला आणि आता तो त्या झोपडीच्या अंगणात येऊन उभा राहिला.
ती म्हातारी तशीच त्याला आतून बोलवत होती. एकदम उठून ती दरवाजाजवळ आली. राज घाबरला, पण ती दरवाजाच्या बाहेर येऊ शकत नव्हती. ती हात पुढे करत होती, पण जणू काही तिला दरवाजाच्या त्या चौकटीजवळ येताच विजेचा झटका लागल्यासारखी ती हात मागे घेत होती. राज पूर्णपणे घाबरलेला. हे पाहून केशव पण जरासा भांबावून गेला. सर, काय झालं? ते बघ, ती म्हातारी दिसते का तुला? राजनी केशवकडे बघितलं. कोणती म्हातारी? कुठे दिसते तुम्हाला? अरे ते बघ ना, दरवाजात उभी आहे ती, मला बोलावतीये. तुला दिसत नाही का? राज ओरडला. नाही सर, तिथे काहीच नाही, केशव म्हणाला. अहो, कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? इथे का आला आहात? अचानक काही अंतरावरून मागून कुणीतरी आवाज दिला. दचकून दोघांनी मागे पाहिलं. एक माणूस तिथे उभा होता. हातात एक काठी होती, एक धोतर आणि एक सदरा, डोक्याला एक फेटा बांधलेला. इथे एक मांत्रिक राहायचे. ते कुठे आहेत? आम्ही त्यांना भेटायला आलो होतो. खूप महत्त्वाचं काम होतं त्यांच्याकडे. अहो, ते गेले. गेले म्हणजे कुठं गेले? माहीत नाही कुठे गेले, पण आज जवळपास 2-3 महिने होऊन गेले. त्या माणसाचा पत्ता नाही. बैरागी माणूस, त्याला कोण विचारणार? तुम्ही पण इथे थांबू नका जास्त वेळ, जागा बेकार आहे. काय माहिती त्या माणसाने काय काय मागे सोडले. राज एकदमच निराश झाला. मांत्रिकाकडून काहीतरी माहिती मिळेल ही त्याची शेवटची अपेक्षा होती. तो माणूस आता दूरवर चरणाऱ्या त्याच्या शेळ्यांच्या दिशेला चालत निघून गेला. राज आणि केशव देखील आता गाडीत बसले. राज खूपच निराश झालेला. हरकत नाही, काहीतरी अजून करता येईल, चल आपण निघू इथून, राज केशवला म्हणाला. केशवने गाडी स्टार्ट केली आणि दोघेही तिथून निघाले. राज आणि केशव आता परत एकदा पुण्याकडे येऊ लागले होते. सर, त्या दिवशी तिथं नक्की काय झालं? म्हणजे मला आणि दीपकला तुम्ही गाडीत बसवून परत आत त्या फॅक्टरीमध्ये गेलात, मग पुढं नक्की झालं काय? या रहस्यावरचा पडदा उघडला गेला की नाही? केशवने विचारलं. हो, अगदी 95% हे सगळं प्रकरण काय आहे याबद्दल अमरने मला सगळं काही सांगितलं. मला दिसणारं ते जे काही आहे त्याची सुरुवात आणि ते सगळं इथपर्यंत कसं आलं हे सगळं अमरने सांगितलं. असं म्हणत राजने आता त्याला सगळं काही एक एक करत सांगायला सुरुवात केली. शराक्ष, त्याचा उगम, कोतवाल, इनामदार, थॉमस या सगळ्यांचं याच्याशी असलेलं नातं, अगदी पूर्णपणे जे जे अमरने त्याला सांगितलं होतं ते सगळं त्याने केशवला सांगितलं. बापरे, मला वाटलंच होतं या गोष्टीचे धागे हे खूप जुन्या काळाशी निगडीत असणार. ती पेटी बघूनच कळत होतं. पण सर, आता नरबळी देण्यात तुमचा एक खंड पडला आहे. आता तुम्हाला यातून बाहेर निघायचं असेल तर तेच करावं लागेल. तुम्हाला एकतरी नरबळी द्यावाच लागेल, ज्यातून ही प्रक्रिया पुढे चालू राहील पुढच्या 6 महिन्यात. मग पाहता येईल आपल्याला काय करता येईल ते, केशव म्हणाला. हे बघ केशव, मी ज्या ज्या लोकांना आतापर्यंत मारलं त्या सगळ्यांनी माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं होतं. तो माझा प्रतिशोध होता आणि ते लोकही वाईट होते. त्यामुळे मी त्या लोकांच्या हत्या केल्याबद्दल मला कोणता पश्चाताप नाही. मला कुठल्या तरी निर्दोष व्यक्तीला एखाद्या चांडाळाच्या समोर फेकणं माझ्या तत्वात बसत नाहीये. मला कळत नाहीये की काय करावं. अपघात झाला नसता तर कदाचित मी या रहस्यातून सही सलामत कुठल्याही निर्दोष माणसाचा जीव न घेता बाहेर कसं पडायचं हा मार्ग मी शोधू शकलो असतो. पण या अपघाताने सगळंच बदलून टाकलं. नरबळी देण्यात एक खंड पडलाय आणि आता दुसरा नरबळी द्यायची ती रात्र फार लांब नाहीये. मला कळत नाहीये मी इतक्या कमी वेळात हे कोडं कसं काय सोडवणार आहे आणि ते सगळं झाल्यावर देखील मी यातून बाहेर कसा पडेल याबद्दलही मला काहीच माहिती नाहीये. इतक्या कमी वेळात या सगळ्या ग्रंथातून तो मार्ग सांगणारा कुठलाही व्यक्ती दिसत नाहीये आणि यातून आता या क्षणी बाहेर पडणं म्हणजे
अशक्यच आहे. नरबळी देणं ही एकच गोष्ट आपण आत्ताच्या घडीला करू शकतो. तुम्ही विचार करा, अजून 7-8 दिवस आहेत, पण कमीत कमी 2 दिवस तरी आधीपासूनच आपल्याला तयारीला लागायला लागेल. कारण तसं सावध शोधणं ही देखील थोडी किचकट गोष्ट आहे. आपल्याला एखादा माणूस आत्ताच शोधावा लागेल. हवं तर आपण त्याला तुमच्या भुकुमच्या त्या बंगल्यावर ठेवू शकतो. केशव म्हणाला. बरं मला एक सांग, दीपकला या सगळ्या गोष्टीबद्दल कितपत माहिती आहे? राजने विचारलं. नाही सर, दीपकला याबद्दल काही माहिती नाही. 1-2 वेळा वाटलं होतं की त्याला सांगावं, पण मग मनाला आवर घातला. मला थोडा विचार करू दे. नरबळी ही गोष्ट माझ्या पचनी पडत नाहीये. एखाद्या निर्दोष व्यक्तीचा जीव घेणं म्हणजे त्यासाठी मी स्वतःचा जीव घालवीन, पण मला कोणाचा जीव घेता येणार नाही. राज म्हणाला. आता ते पुण्यात आले होते. ते परत एकदा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये गाडी थांबवत दोघेही उतरले. लिफ्टने ते त्या मजल्यावर आले. तिथं राजची रूम होती. रूमच्या बाहेर काही नर्स आणि डॉक्टर उभे होते. आसावरी दिसत नव्हती. केशवचा फोन स्विच ऑफ होता आणि राजकडे तर सध्या फोनच नव्हता. रूमचं दार उघडं होतं. राज आणि केशवला येताना बघून डॉक्टर चांगल्याच भडकल्या होत्या. मिस्टर राज, हे काय आहे? याला काय म्हणायचं? हॉस्पिटलमधून पळून जाणं? राज म्हणाला आणि थोडासा हसला. इट्स नॉट फनी मिस्टर राज, तुमची अवस्था बघा. सॉरी डॉक्टर. अहो, पण 9 महिने झोपलोच होतो. म्हटलं जरा बाहेर मोकळ्या हवेवर जाऊन यावं, म्हणून आम्ही असं न सांगता गेलो. सॉरी, परत असं होणार नाही. आमचं सोडा हो, पण तुमच्या मिसेस, त्या बघा, रडून रडून त्यांची अवस्था काय झाली आहे. डॉक्टर जरा आवाज चढवून बोलत होती आणि तो आता रूमच्या दरवाजाजवळ आला. खोलीच्या आतमध्ये आसावरी रडत खुर्चीवर बसलेली, पण डॉक्टरचा आवाज ऐकून ती उठून उभी राहिली आणि दरवाजाकडे येत होती. राज दरवाजातून आत शिरला. तुम्ही परत असं काही केलं तर मी खरंच सांगते, मी तुम्हाला बेडला बांधून ठेवीन. डॉक्टर तिथून निघून गेला. ती उठली. डोळे पुसत ती त्याच्या जवळ आली. केशव, जरा 2 मिनिट बाहेर जातोस? आम्हाला दोघांना एकांतात बोलायचं आहे, ती केशवला म्हणाली. केशव बाहेर गेला. तिने खोलीचे दार आतून बंद केले आणि ती त्याच्या जवळ आली. तिने त्याच्याकडे बघितलं आणि तिच्याकडे बघितलं आणि पुढच्याच क्षणी तिने त्याच्या कानशिलात एक चपराक लगावली. तुला काहीच फरक पडत नाही कशाचा? या गोष्टीचा तुला काही फरक पडणार नाही, पण कमीत कमी माझा राग तरी थोडा कमी होईल. जा, काय करायचंय ते कर तुला. परत मी तुला कधी काही बोलणार नाही. त्याने तिला जवळ घेत मिठी मारली. सॉरी, खरंच मला माफ करा, पण प्लीज असं काही बोलू नकोस. माझ्यावर थोडा विश्वास ठेव. मी आता तुला काही सांगू शकत नाही. मला थोडा वेळ दे अजून. प्लीज समजून घे. तू नाही समजणार तर अजून कोण समजून घेणार मला? राज तिला म्हणाला आणि त्याच्या त्या मिठीतच ती पाघळली. ती रडू लागली. ठीक आहे, ती एवढंच म्हणाली. त्याला बोलताना ठसका लागत होता. त्याने थोडंसं पाणी प्यायला आणि आता तो बेडवर आडवा झाला. आणखी एक होतं. प्लीज आज डिस्चार्ज मागून घे, मला घरी जायचे, राज तिला म्हणाला. तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि ती तिथून निघून गेली. आता केशव आत आला. त्या खोलीत केशव आणि राज दोघेच होते. आज दुपारपर्यंत मला डिस्चार्ज मिळणार आहे. सर, आता काहीतरी केलं पाहिजे. माझं ऐका सर, मी सांगतोय ती गोष्ट तुम्हाला आवडलेली नाही, पण आता दुसरा काही ऑप्शन नाही आहे. आपल्याला एक माणूस तरी तिथे नरबळी म्हणून द्यावाच लागेल. बरं ठीक आहे, तुझं म्हणणं पण बरोबर आहे. आता दुसरा काहीही ऑप्शन नाही. या ग्रंथात दडलेले ते रहस्य शोधून काढणारा व्यक्ती आता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे अशक्यच आहे. पण काय करणार? माणूस आणणार कुठून? मी तुला सांगितलं, त्याच वयोगटातला मनुष्य आपल्याला यासाठी हवा आहे.
सर, त्याची काळजी करू नका. माझ्या ओळखीचे 2-3 जण आहेत. बाय द वे, तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगायची राहिली. तुम्ही कोमात होतात त्या 9 महिन्यात आपल्याकडे असलेल्या पैशांचा आपण नवीन व्यवसाय सुरू केला आहे. आपले ते सगळे पैसे आपण फिरोजच्या ओळखीने एका कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये गुंतवलेत. चाकण साईडला एक प्रोजेक्ट सुरू आहे. त्या माणसाला पैशाची गरज होती. मग आपण 15 कोटी गुंतवले. प्रोजेक्ट आता कंप्लीट होऊन बुकिंग देखील सुरू झाले. लवकरच आपल्याला त्या 15 कोटी रुपयांचे कमीत कमी 40-45 कोटी होतील. याच काळात माझं तिथेच येणं जाणं वाढलं. तिथल्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर माझी चांगली ओळख झाली आहे. त्याच्या जवळचे 2-3 जण माझ्या अगदी परिचयाचे झालेत. त्यांना थोडे पैसे दिले तर आपल्यासाठी तेच एखादा माणूस आणू शकतील. केशव म्हणाला. चांगलं केलं. बरं माझं एक ऐक. जर मला काही झालं तर हे सगळे पैसे आसावरीला मिळतील याचं मला वचन दे. तो बंगला, फार्म हाऊस, माझं जे काही आहे ते सगळं आसावरीचं आणि तुमचं आहे. यात जी काही प्रॉपर्टी आहे, जे काही पैसे आहेत त्यातले 70% आसावरीला मिळतील आणि 30% तू, सागर आणि दीपक समान वाटे घ्या. एवढेच मला सांगायचं होतं. सर, असं काही बोलू नका. तुम्हाला काही होणार नाही. पण दुर्दैवाने जर असं काही झालं तर मी वचन देतो की तुमची ही इच्छा पूर्ण होईल. केशव म्हणाला. मी त्या माणसाला भेटायला जातो. त्याला सांगतो की आम्हाला असा एखादा माणूस, एखादं सावज आणून द्यायची व्यवस्था कर. बाकी मी काही सांगणार नाहीये. पैसे देईन. केशव म्हणाला. आणि राजने देखील आता त्या गोष्टीला परवानगी दिली. केशव तिथून निघून गेला. खोलीत आता तो एकटाच होता. त्याने डोळे बंद केले आणि त्याला आता झोप येऊ लागली. काही क्षणातच असं वाटू लागलं जणू त्याच्या शेजारी कोणीतरी निजलंय. त्याने अर्धवट डोळे उघडले. ती त्याच्या त्या बेडवर त्याच्या बाजूलाच निजली होती. तिची नजर त्याच्याकडे होती आणि आज त्याला तिच्या शरीराचा तो दुर्गंध जाणवत नव्हता. उलट तिचं त्याच्याकडे जेवढं आकर्षण होतं तेवढंच आकर्षण आता त्याचं तिच्याकडे झालं होतं. तिचं ते विद्रूप शरीर, तिचा तो विद्रूप देह त्याने स्वतःच्या मिठीत घट्टपणे सामावून घेतला. एक विचित्र असा त्यांचा तो प्रणय पुढचा कितीतरी वेळ सुरू राहिला आणि त्यातच त्याला झोप लागली. यातून निघायचा काहीच मार्ग नाही. आमच्या कित्येक पिढ्यांनी यावर अभ्यास करण्यात स्वतःच्या हयाती घालवल्यात. जिवंतपणे तर निघू शकणारच नाहीस. तुला एकतर एखाद्या निर्दोष व्यक्तीचा बळी द्यावा लागेल किंवा मग स्वतःचा प्राण त्यागावा लागेल. अर्धवट झोपेत त्याच्या कानाशी जणू कोणीतरी हे बोलत होतं. अमर सिंग. तो आवाज त्याला ऐकू येत होता. दचकून तो जागा झाला. घाम फुटला होता. बाजूला आसावरी बसलेली, तिला देखील खुर्चीवर बसल्या बसल्या झोप लागली. बाजूला तिचा मोबाईल ठेवलेला. मोबाईलमध्ये आता दुपारचे 4 वाजलेले दिसत होते. बापरे, 8 तास उलटून गेले. आम्ही इथे 8ला आलो होतो आणि आता 4 वाजलेत. तितक्यात केशव खोलीत दाखल झाला. आसावरी एकदम दचकून उठली. अरे, तू कधी उठलास? बरं, मी डॉक्टरांशी बोलते. 6 वाजता तुला डिस्चार्ज मिळेल. मग आपल्याला घरी जाता येईल. राजकडे बघत ती म्हणाली. केशव, तू थांब इथेच. मी आले. डॉक्टरांशी बोलून सगळ्या प्रोसिजर पूर्ण कराव्या लागतील. असं म्हणून ती खोलीतून तिचा मोबाईल घेऊन निघून गेली. केशव राजच्या जवळ आला. सर, काम झालं. कॉन्ट्रॅक्टरची ती 2 माणसं आपल्यासाठी माणूस आणून द्यायला तयार झाली आहेत आणि आज रात्रीच ते एखादं सावध शोधतील. मी त्यांना भुकुमच्या बंगल्याबद्दल देखील सांगितले. त्याची एक चावी मी त्यांना दिली आहे. ते त्या माणसाची डिलिव्हरी तिथेच करतील. फक्त आपल्याला एकदा जाऊन बघावं लागेल त्यांनी आणलेला माणूस आपल्यासाठी किती योग्य आहे ते. केशव म्हणाला. राजला खरं तर हे मान्य नव्हतं, पण आता दुसरा काही ऑप्शन नव्हता. त्याला जगायचं असेल तर हे करणं भाग होतं.